मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय. आणि आज या प्रबोधनाचा म्हणजेच पर्यावरण प्रबोधनाचा अध्याय 4 श्रीमती रंजनाताई हाडके या सुज्ञ शेतकरी, स्वतः सेवानिवृत्त शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शिका, समाजसेविका आहेत. त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया की त्यांना पर्यावरणाबद्दल काय वाटतं, शेतीबद्दल काय वाटतं आणि आजची परिस्थिती काय आहे. ऐकूया. पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती करते आणि मेन म्हणजे शेती करण्याचा उद्देश किंवा उपरती झाली मला तर ती माझ्या वडिलांकडे शेती होतीच. पण त्यावेळेस 19व्या वर्षी लग्न झाल्यामुळे फक्त शेती होती एवढं माहीत होतं. बाकी शेतीशी संबंधित कामं कसे चालतात की फक्त पाहिले होते, प्रत्यक्षात अनुभवले नव्हते. पण रिटायरमेंट नंतर आम्ही एक छोटंसं शेत घेतलं आणि त्यामध्ये काहीतरी वेगळं करावं या दृष्टिकोनातून संत्र्याची झाडं लावली. आणि मग माझ्या रिटायरमेंट नंतर आपणही काहीतरी करावं, कारण का माझ्या जबाबदाऱ्या संपल्या. सुना मुलं ते त्यांची मुलं सांभाळतात, त्यांची कामं करतात, त्यांचे व्यवहार करतात. मला एवढे काही जबाबदाऱ्या नव्हत्या. त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की आपण शेतामध्ये घर बांधावं आणि तिथेच राहावं. तर थोडा फार विरोध झाला मुलांनी, काय एकटी कशी राहशील बा वगैरे. पण मी हिंमत केली की नाही, काही हरकत नाही. खेड्यातलं जरी असलं, जंगलातलं जरी असलं तरी पण आपण आपली मानसिक तयारी जर असली तर आपण किती कठीण काम असलं किंवा जे होऊ शकणार नाही, शक्य होणार नाही, त्याला जर शक्य करण्याचा प्रयत्न केला ते जरूर होते. आणि मी तो प्रयत्न केला. माझी आत्मिक शक्ती प्रबळ झाली. आणि मेन म्हणजे कोरोना पिरियडमध्ये ते काय होतं, मी नागपूरला राहायची, आशिष हाडगेकडे किंवा अमोल हाडगेकडे. पण त्या ठिकाणी गार्डनमध्ये जाता येत नव्हतं, रस्त्याने फिरता येत नव्हतं किंवा गार्डन एखाद्या थोडा वेळ असले फुले तर तिथल्या झाडांना आपल्याला हात नाही लावता यायचा. तर अशा प्रकारे मी म्हटलं माझं ज्या शेतात मी फिरली मला कोणी काही म्हणणार नाही ना. म्हणून मी ते झाडांच्या काळजीसाठी आणि माझ्या स्वतःच्या काळजीसाठी सुद्धा माझं आरोग्य महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि माझं मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. आणि आता 5 वर्ष झाले, 2021 पासून मी इथे राहते. आणि माझी मुलं पण अधूनमधून येतात. मेन म्हणजे मला 3 मुलं आहे. सुनांना त्यांचं माहेर असते, मुलांना पण कुठेतरी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊन हक्कानी राहता यावं, हा सुद्धा एक उद्देश होता. आणि खरंच तसं घडलं. आणि मी माझ्या शेतामध्ये राहते. एवढा उन्हाळा असून सुद्धा मी सकाळी 2-3 तास त्या झाडांच्या सहवासात, झाडांची कटिंग करणे आहे, त्यांना पाणी देणे आहे, त्यांची देखभाल करणे यासारखी कामं करते. आणि खरंच साधू संतांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, हा अनुभव मी प्रत्यक्ष या ठिकाणी घेत आहे. आणि माझं एक उर्वरित आयुष्य आहे ते पर्यावरणाच्या सान्निध्यात, सृष्टीच्या, निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाने जगत आहे. आता कोणी म्हणतात झाडं लावा, 1 झाड लावा, 2 झाड लावा. मी एवढे सारे झाड माझ्या शेतामध्ये लावले, संत्र्याचे लावले, लिंबाचे लावले. माझ्या शेतामध्ये आवळ्याचे, सीताफळ, पेरू, रामफळ, वेगवेगळी फुलझाडे, बोगनवेलींनी पूर्ण शेताला एक कुंपणचं एक चांगली गोष्ट केली मी. कडुनिंबाचे झाडं, या सगळ्यांची काळजी मी वेगवेगळी घेते. उमराचं झाड लावलं, बेलाचं झाड लावलं. सगळी झाडं आपल्या आपल्या पद्धतीने चांगली वाढून राहिलेली आहे. आणि त्याचा आनंद मला मिळतो. माझ्या आनंदी या अनुभवामुळे मला त्याच्या आरोग्याचा फायदा होतो. आणि मी सध्या निरोगी अवस्थेत जगत आहे आणि त्या पर्यावरणाचा हा फायदा आहे. म्हणून प्रत्येकाने 1 झाड लावा, 2 झाडं हे तर करावंच, पण निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त जर राहिले तर तुम्ही आमचं सामाजिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य आणि स्वतःचं आरोग्यसुद्धा सांभाळू शकता. हीच या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू शकते. आणि सगळ्यांनी
झाडांना सोबती बनवून एक मित्र बनवून त्यांना त्यांचं संगोपन करणं आणि संरक्षण करणं. आज तापमान वाढत आहे, ती काळाची गरज आहे. आणि ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच आपला एक म्हणजे समाजाला काहीतरी देणं लागते, या उद्देशाने आपलं जीवन आपण सफल करू शकतो. केमिकलच्या या युगामध्ये ऑर्गॅनिक शेती तुम्ही करताय, तर बेसिकली त्याच्या मागची भूमिका काय आहे? कारण सगळेजण म्हणतात की हे फर्टिलायझर वापरा, पेस्टिसाइड वापरा, तर ऑर्गॅनिक शेतीमध्ये तुम्ही काही संदेश देऊ शकता? काय होतं की भाज्या फळं वगैरे बरेचदा लवकर सडण्याचं मी बघितलं. आणि ते थोडं, आता मी शिक्षिका असल्यामुळे खूप जरी नॉलेज नसलं मला, पण थोडंफार होत म्हणजे बऱ्यापैकी. कारण प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांना चांगल्या गोष्टी सांगणं त्यात, आणि त्या छोट्या छोट्या असतात त्याच महत्त्वाच्या असतात. तर ह्या कृत्रिम औषधांनी जसं आपल्याला जास्त जर घेतलं तर त्रास होतो, तसं झाडांना सुद्धा जास्त त्यांना हे झालं तर त्यांनाही त्रास होतो. एकदम थोडं तेवढ्यापुरतं बरं वाटते, पण नेहमीसाठी नैसर्गिक जर त्यांना गोष्टी जर देत राहिलं तर त्यांना पण फायदा होतो. जमीन सुपीक राहते, जमिनीची सुपीकता टिकून राहते. आणि म्हणून मी ठरवलं की पीक किती कमी झालं तर चालेल, पण ऑर्गॅनिकच करायचं. आणि थोडा त्रास होतो, तण वाढणं, अमुक वाढणं, तर त्याच्यासाठी वाटल्यास मजुरांना पैसे देणे पसंत करते. पण हे कृत्रिम खतं टाकणे किंवा फवारणी करणे हे करत नाही. मी स्वतः लिक्विड तयार करते, कारण की वेगवेगळे कुटुंबाचे झाड आहे किंवा बऱ्याचशा आणखी त्यामध्ये एलोवेरा आहे, कांदा, लसूण, हिरवी मिरची या सगळ्याची पेस्ट करून त्याचं एक लिक्विड तयार करून त्याची फवारणी करते. शेणखत, बकरीचं लेंडीखत हे देते. आणि झाडाखालची गाळाची माती वगैरे असं देऊन मी माझे झाडं आणि माझ्या शेतीला जपते आणि त्यांना वाढवते. पर्यावरणाचा जागतिक पर्यावरण दिन 5 जून आपण साजरा करतोय आणि दिवस उत्सव 2026 आपण कलादर्पणच्या माध्यमातून साजरा करतोय. हे तुमच्याच प्रेरणेमधून आम्हाला ती एक नवीन कल्पना निर्माण झाली. पण हा संकल्प सोडताना पुढल्या 1 मिनिटात मला एवढं सांगा की नवीन पिढीला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी किंवा शेतीकडे वळण्यासाठी काय तुम्ही 1 मिनिटाचा संदेश द्याल? शेतीकडे वळण्यासाठी, कारण की मुलं शहरात राहिलेली आणि ते शिक्षणामध्ये सगळा नवनवीनपणा, नैसर्गिकपेक्षा कृत्रिम साधन सामुग्री यांचाच वापर जास्त केला जातो. पण आमच्या लहानपणी आम्ही झाडावर वगैरे चढायचो, पण आता मुलं कृत्रिम दृष्टिकोनातून त्या शिडी तयार करून त्याच्यावर चढणे वगैरे ह्या गोष्टी करतात. इथे आल्याच्या नंतर तो आता नैसर्गिक आनंद मुलांना मिळण्यासाठी अधूनमधून मुलांच्या सहली काढणे आणि शेताच्या ठिकाणी किंवा जंगलाच्या भागामध्ये जास्तीत जास्त सहली काढून त्यांना त्याचा अनुभव देता येतो. म्हणजे एक झाडाविषयी किंवा निसर्गाविषयी आपुलकी वाटली पाहिजे. ह्या गोष्टी लहानपणापासून जर केल्या तर नक्कीच त्यांना वेगळं इकडे वळा तिकडे वळा असं करण्याची गरज नाही. ते स्वतःहून झाडांशी संपर्क साधेल आणि त्यांना जो काही अनुभव येईल त्यातून त्यांना असं वाटेल की नाही, आपण निसर्गाच्या सान्निध्यात असायला पाहिजे आणि शेतीकडे वळायला पाहिजे. निदान आपण पूर्णपणे जरी वळलो नाही, थोडंफार जरी असलं तरी जेवढं जमलं तेवढं शेतकऱ्यांना मदत करण्याचा तरी दृष्टिकोन असावा आणि त्याच्याविषयी एक आपुलकी जिव्हाळा असावा. म्हणजे नक्की शहरातल्या लोकांचा खेड्यातल्या लोकांशी संबंध येईल आणि त्याचा त्यांना एक मित्रत्वाच्या नात्याने ते त्यांना कमी लेखणार नाही. शेती हा कमी नाही, काही शेती आहे म्हणून आपण आहोत, झाडं आहे म्हणून आपण आहोत. नवीन कृत्रिम सगळ्या गोष्टी ह्या आहेत, त्याचाही फायदा आहेच. कारण की एक म्हणजे प्रगती करायची म्हटली म्हणजे एकच गोष्ट समोर घेऊन होणार नाही. त्यामध्ये दोन्हीचा सूरसंगम जुळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून शेती आणि पर्यावरण साधण्याच्या दृष्टिकोनातून, कारण का शेती फार महत्त्वाची आहे, झाडं वाचवणं महत्त्वाचं आहे, आपला जीव पण महत्त्वाचा आहे. त्याच्याच्याने प्राणवायूची निर्मिती जास्तीत जास्त व्हावी. म्हणजे ते काय नळकांडे घेऊन हिंडा नाही लागलं पाहिजे इकडे तिकडे. बरोबर. नवीन मुलांची त्यांना प्रत्येक झाडाविषयी प्रेम वाटायला पाहिजे, नाही तर त्याची माहिती पण व्हायला पाहिजे. कारण का औषधी फळं फुलं हे त्यांच्यापासूनच आपल्याला मिळते आणि ते मिळते म्हणून आपलं जीवन आनंदी आणि आपण जगू शकतो.
झाडे म्हणूनच झाडे जगवा आणि झाडे वाचवा हा संदेश फार महत्त्वाचा आहे. हे जे प्रबोधन आहे ते लोक सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक भरपूर आणि कार्यक्रम घेतात. पर्यावरणाबद्दल लोक फार कमी बोलतात. म्हणून आपण हा दिवस पर्यावरण उत्सव, कारण हा उपक्रम मुद्दाम घेतला की अनुभवी, तज्ज्ञ आणि त्या कार्यामध्ये ग्राउंड लेवलला काम करणारे जे लोक आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आमच्याशी जुळल्या आणि ही एक खूप सुंदर माहिती दिली. ती पुढल्या पिढीसाठी आणि एकंदरीत समाजासाठी नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. कारण इतर प्रबोधनं आपण खूप ऐकतो, धार्मिक आणि आध्यात्मिक, पण पर्यावरण आहे तर धर्म आहे, पर्यावरण आहे तर अध्यात्म आहे, पर्यावरण आहे तर तुम्ही आम्ही आहोत, ही भावना जागृत ठेवून हा उपक्रम आम्ही राबवला आणि तुम्ही त्याच्यामध्ये जो सहभाग घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुमच्या या वक्तव्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला संधी देऊन बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपणा सर्वांचे, वृक्षप्रेमी लोकांचे धन्यवाद. थँक्यू.